नमस्कार, कशात सगळ्याजणी. चला तर मग आज कुठली रेसिपी आहे ते बघूया. रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी आळूच्या पानापासून आणि दांड्यापासून एक मस्त झणझणीत अशी रस्सा भाजी बनवणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करायची आहे. तर आता इथं एका टोपल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये 1 चमचा मीठ घातलेलं आहे आणि जे आळूच्या दांड्यापासून मी पानं अलग केलेले होते ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता ह्या दांड्या पण आपल्याला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि आता हे निवडायचे आहेत. तर याला वरती साल असते ना, तर ती साल काढायची. साल काढताना हाताला खाज सुटते, म्हणून आपल्याला गोड तेल हाताला लावून घ्यायचं आहे आणि मस्त अशा छोट्या छोट्या कांड्या करायच्या आहेत. तर झालेल्या आहेत आपल्याला ह्या कांड्या पण करून घेतलेल्या. आता पानं आहेत ना, तर पानाला आपल्याला शिरांपासून पानं ओढून घ्यायची आहेत. तर हे अशा शिरा राहतात शिल्लक आणि हे पानं ओढून घ्यायचे. तर झालेले आहेत आता हे पानं पण आपल्याला. तर हे आता बाजूला ठेवूया आणि गॅस चालू करायचा आहे. गॅसवरती आपल्याला कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर आता हे मस्त खोबरं भाजलेलं आहे, काढून घेऊया. आणि मला वाटते की कांदा थोडासा कच्चा आहे, तर त्यामुळं मी कांदा नंतर भाजून घेणारच आहे. तर चला पुन्हा आपल्याला कांदा भाजून घेतलेला आहे, काढून घेऊया. आता काय करायचं, आता ह्या खोबऱ्यापासून आपल्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत. तर हे लसूण सोललेलं आहे, आलं आहे, खोबऱ्याचे छोटे छोटे काप करायचे आहेत. आणि आता आपल्याला हे कांदा पण सोलून घ्यायचा आहे आणि भाजलेला, आणि कोथिंबीर कट करून घ्यायची आहे. तर झालेलं आहे हे बाजूला ठेवूया. आणि आपल्याला आता आळूची पानं, कांड्या सगळं निवडून झालेले आहेत. आता खोबरं वाटून घ्यायचं आहे भाजलेलं. आता हे खोबरं मिक्सरला बारीक वाटून घेऊया. आता हे मिक्सरला बारीक झालेलं आहे, तर प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपल्याला कांदा, कोथिंबीर, आलं, लसूण जे आहे ना, तर ते पण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर झालेलं आहे. आता हे पण आपण बारीक करून घेऊया. तर बघू शकता, प्लेटमध्ये काढून घेऊया, वाटलेलं आहे. तर आता हे बाजूला करून ठेवूया. आणि आपल्याला आळूची पानं जी निवडून घेतलेले होते ना, तर ते आता चाकूने आपल्याला आणखीन बारीक करायचं आहे. कारण हे पानं भाजायचे आहेत, मोठे मोठे आपल्याला पानं भाजता येणार नाही, म्हणून आपल्याला बारीक करायचे आहेत. तर आता गॅस चालू करायचा आहे. गॅसवरती कढई ठेवायची. कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचं आणि आपल्याला ह्या दांड्या भाजून घ्यायच्या आहेत. मऊ होईपर्यंत आपल्याला गॅस बारीक करून भाजून घ्यायचा आहे. तर चला भाजून घेतलेलं आहे, काढून घेऊया. तर आता हे पीठ घ्यायचं आहे बेसनचं आपल्याला. कारण ह्या जेवढं तुम्हाला गरज आहे तेवढी भाजी करू शकता, बेसन घेऊ शकता. तर हे मऊ झालेले आहेत आळूच्या दांड्या भाजून घेतल्यानंतर. तर हे बेसनमध्ये आपणाला हे घालून तिंबायचं आहे. आता इथं पानं आपणाला भाजून घ्यायचे आहेत. तर हे पण पानं मऊ होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. तर ह्या बेसनमध्ये चवीसाठी आपल्याला मीठ घालायचं आहे, हळद घालायचं आहे आणि लाल तिखट. तर चला आता ह्या दांड्या भाजलेल्या घालायच्या आहेत. आणि आता हे पानं पण आहेत ना, तर हे पण मस्त मऊ झालेले आहेत. आता हे पण आपल्याला त्या बेसनमध्ये घालायचं आहे. इथं आपल्याला आता कोथिंबीर पण टाकायची आहे आणि ओवा टाकायचा. तर ते ओवा तेवढ्या स्किप झालेल्या आहेत माझ्याकडून. कोथिंबीर घालून घेऊया. आणि 1 चमचा आपल्याला आता इथं पाणी लागेल, कारण माझ्याकडून बेसन थोडंसं जास्त झालेलं आहे. आता 1 चमचाच पाणी घालायचं, कारण पाणी घालायची गरजच नाही. त्या ह्याच्यामध्येच आपल्याला दांड्याच्या आणि पानामध्येच आपल्याला हे बेसन मळून घ्यायचं असते. पण थोडंसं बेसन जास्त झाल्यामुळे थोडं 1 चमचा पाणी लागलेलं आहे. गॅस चालू करून गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आणि ह्या बेसनाच्या पिठापासून आपल्याला आता मस्त शेंगोळ्या करून घ्यायच्या आहेत. आता पटापट आपण शेंगोळ्या करून घेऊया. तिकडे पाण्याला उकळी आलेली असणार आहे गॅसवरती. तर त्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या शेंगोळ्या टाकायच्या आहेत. त्या शेंगोळ्या आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत. तर चला उकळलेलं आहे पाणी. आता ह्या शेंगोळ्या टाकून घेऊ. कारण आपल्याला थंड पाण्यामध्ये ह्या शेंगोळ्या घालायच्या नाहीत. थंड पाण्यामध्ये टाकल्या ना, तर पीठच होऊन जाईल सगळं. तर त्यामुळे आपल्याला पाणी उकळून घेऊन मग त्यामध्ये शेंगोळ्या टाकायच्या. तर आता शेंगोळ्या खळखळून उकळून घ्यायच्या आहेत, शिजवून घ्यायच्या आहेत. तर झालेले आहेत, मस्त खळखळून उकळून शिजवलेले आहेत. आता गॅसवरून खाली घ्यायचं आणि गॅसवरती आपल्याला पातेलं ठेवायचं आहे. पातेलं गरम झाल्यानंतर आपल्याला 1 पळी तेल घालायचं आहे. त्यामध्ये जिरे मोहरी घालायची, कढीपत्ता घालायचा. आणि आता ते वाटण आपण वाटलं ना, कांदा, कोथिंबीर, आलं, लसूण, तर ते त्या फोडणीमध्ये टाकायचं आणि मस्त फिरवून घ्यायचं. ते परतून घ्यायचे आहेत आपल्याला. ते तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. तर आता हे परतून झाल्यानंतर आपल्याला ते जी खोबरं आपण भाजलेलं वाटून घेतले ना, तर ते पण टाकूया. तर टाकलेलं आहे. आता तिखट मीठ जे चवीसाठी आपणाला मसाले
तर ते टाकूया. 1 चमचा बारीक हळद टाकलेली आहे, 1 चमचा बारीक लाल तिखट टाकलेलं आहे, 2 चमचे काळं तिखट आहे आणि जे गरम मसाला आहे ना तर ते मी घरकुल मसाला वापरते, त्या 1 चमचा मसाला आहे. तर फोडणीमध्ये परतून घेतलेलं आहे. आता हे उकडून घेतलेले जे आहेत ना शेंगोळ्या त्या फोडणीमध्ये टाकायच्या. मस्त कडक फोडणी बसलेली आहे आणि अशी मस्त रस्साभाजी झालेली आहे. तुमच्याकडे अशी रस्साभाजी बनवतात का अळूच्या पानापासून दांड्यापासून ते नक्की कमेंट करा. तर आता पाणी आपल्याला 1 तांबे पाणी मी इथं गरम करायला ठेवलेलं आहे. तर हे पाणी कोमट झालं की आपल्याला त्या भाजीमध्ये टाकायचं आहे. भाजी जेवढी आपल्याला लागते तेवढं करायचं आहे. आता इथं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे भाजीमध्ये आणि आता हे पाणी गरम झालेलं ते पण टाकायचं आहे. जेवढी आवश्यक आहे तेवढी भाजी करा तुम्ही. तर चला झालेली आहे माझी भाजी. आता आता ह्याला उकळी आली की आपल्याला ह्यामध्ये कोथिंबीर वरतून पेरायची आणि मस्त सर्व करायचं. तर चला झालेली आहे, कोथिंबीर टाकलेली आहे आणि अशी भाजी कोणाकोणाला आवडती नक्की कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आता सर्व करायचं. सर्व करताना आपल्याला ताटामध्ये भात घेतलेला आहे, लिंबू, कांदा, टोमॅटो जे सलाडमध्ये तुम्हाला जे आवडतं ते घ्या. आणि अशा आळूच्या पानाची दांड्याची भाजी कोणाकोणाकडे बनते ते नक्की कमेंट करा.